नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि सुरुवातीलाच एक राजकीय बातमी आहे. शिवसेना आमदार गुजरातकडे निघाले तेव्हा राऊतांना सांगितलं त्यांना परत बोलवा. मात्र राऊतांनी हिणवलं म्हणून आम्ही 20 आमदार गुजरातला गेलो. मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर हा गंभीर आरोप केला. सगळेजण मला गद्दार म्हणतात, मात्र वेट अँड वॉच केलं, 33 नंबरला गेलो असं देखील गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. लोक म्हणतात तुम्ही गेले फुटले नाही, त्यांच्या समोर गेलो, संजय राऊतच्या समोर गेलो. संजय राजाराम राऊत त्याच्या समोर हा गुलाब पाटील गेला, हा खानदेशाचा पोट्टा गेला आणि सांगितलं अजूनपर्यंत ते वापीपर्यंत पोहोचले. बुलालो, सुबह का बुला है ती शाम को वापस घर को आ जाए तो उसे बुला नहीं कहते, त्यांना वापस बोलवा. त्यावेळेस या लोकांनी आम्हाला हिणवलं म्हणून आम्ही 20 आमदार गायब झालो. मला घ्यायला कोण आलं? हे आले गिरीश भाऊ महाजन, ते मंगेश चव्हाण सफाई कामगारचा ड्रेस घालून आले. आले कोण आलाय माझ्या बंगल्यामध्ये? आणि मी कशात गेलो? अँब्युलन्स मध्ये गेलो. मी 33 नंबरवर गेलोय म्हणून जे मला गद्दार गद्दार म्हणतात ना, मी वेट अँड वॉच केलं की आपण चुकलोय, चूक दुरुस्त करू शकतो, आपण पुन्हा आपल्या वळणावर येऊ शकतो. म्हणून मी काय पहिल्या राहिलेत नाही गेलो, नंबर 33 वर गेलो. तिथे 14 आमदार पहिले चालले गेले होते, आबांसहित 4 आमदार पुढे होते. मी विचार केला आपण इकडे थांबले तर बुलढाण्यापासून नागपूर पासून तर दादरपर्यंत कुणीच दिसेना, मी एकटाच. 4 खांदे चालले गेले, माग्यानं काय करू? ये भी धरला मुड़कर मागून टाकून मग चिल्लर गिरी भाऊ ने मंगेश दादा राम बोलो भाई राम बच गया काम. आणि हे सरकार आलं 2.5 वर्ष, या सरकारची प्रगती आणि गती ही आपल्या डोळ्याच्या समोर